तर नमस्कार मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुमचं आपल्या ह्या छानशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आपल्याला ह्या साडीमध्ये काय करायचं आहे, साडीला ब्लाउज पीस पण कटिंग करायचं आहे, ब्लाउज स्टिचिंग पण करायचं आहे। बॅकनेकचं डिझाइन आहे, त्याची गळारुंदी जास्त आहे, ती पण आपल्याला गळारुंदी कमी करून आपल्याला बॅकनेक रेडी करायचा आहे। आणि त्याचबरोबर जो साडी आहे तिला पिको फॉल सुद्धा करायचा आहे। हा व्हिडिओ त्या मैत्रिणींसाठी आहे ज्या मैत्रिणींना अर्जंट साडी ब्लाउज पण शिवून हवा असतो, ब्लाउजची फिटिंग पण परफेक्ट हवी असते आणि त्याचबरोबर साडीला पिको फॉल पण हवा असतो। आणि जे एक टेलर असते ती कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करते। आणि दुसऱ्या टाईपची माझी मैत्रीण म्हणजे सर्वप्रथम ज्या मैत्रिणींना ब्लाउज स्टिचिंग येत नाही आणि त्यांना घरातून बाहेर जाऊन ब्लाउज शिकण्याची इच्छा असते, पण घरात काही प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना ब्लाउज शिकता येत नाही, तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडलास तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा। चला मग आता मी काय करते, ब्लाउजचं पेपर पॅटर्न करते। पेपर पॅटर्न म्हणजे मैत्रिणींना मला हे समजून सांगायची ह्या गोष्टीवरून, ज्यावेळेस अर्जंट ब्लाउज हवा असतो त्यावेळेस जी एक टेलर असते तिला कशा पद्धतीने काम करावं लागतं। आणि टेलर काम म्हणजे खूप हार्ड असतं बरं का, मेहनतीचं असतं। आणि त्याचबरोबर म्हणजे जो ब्लाऊज आहे, ब्लाऊज रुमापे कशी घ्यायची, खूप साऱ्या मैत्रिणींना हे पण गोष्ट माहिती नाही आहे, तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे मैत्रिणींनो। तर मी गळ्याची ब्लाऊजची उंची पण घेतली, ब्लाऊज कशा पद्धतीने सेट केला, ब्लाऊजची छाती कशी मोजली, हा सगळं व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या बाकीचे व्हिडिओ पण पाहत जा मैत्रिणींनो। मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवलेली आहे, जेणेकरून ते व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा ब्लाऊज कटिंग करता येईन। हा जो व्हिडिओ आहे मी रात्रीचा शूट करते आहे। सर्वप्रथम मैत्रिणी तुम्ही पाहू शकता मागच्या बाजूने जे शटर आहे ते पण बंद आहे आणि मी लाईटमध्ये हे काम करते आहे, जेणेकरून माझे जे कस्टमर आहे त्यांना अर्जंट ब्लाऊज हवा आहे। त्यांनी माझ्याकडे रात्री 7 वाजता ब्लाऊज आणून टाकला आहे स्टिचिंगला आणि त्यांना सकाळी 8 वाजता रेडी पाहिजे। तर मी काय केलेलं आहे, हा ब्लाऊज मला रात्रीच पूर्ण करायचा आहे। का पूर्ण करायचा आहे रात्री, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो ब्लाऊज आहे आणि मला घरात मुलं आहेत छोटे छोटे, त्यांचं पण सगळं करावं लागतं, घरातलं काम वगैरे आवरावं लागतं। घरातलं जे काम आहे ते जिथल्या तिथं केलंच पाहिजे, त्याच्यासाठी मग सकाळी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करायला टाईम नाही मिळायचा। आणि हा जो ब्लाऊज आहे अर्जंट आहे, याची शिलाई किती घेतली ते पण तुम्हाला मी शेवट सांगणार आहे। तर आपण काय करूया, हा जो ब्लाऊज आहे पाहू शकता मैत्रिणींनो, मी पेपर कटिंग करून आता ही पेपर कटिंग मी नंतर तशीच ठेवणार आहे। का, हे जे ब्लाऊज आहे कस्टमरला परफेक्ट बसलं का ते दुसऱ्या वेळेस नक्की माझ्याकडे हे ब्लाऊज स्टिचिंगला आणणार आहे याची मला खात्री आहे। त्याच्यासाठी मी काय केलं आहे, जी पेपर कटिंग केलेली आहे ती कशा पद्धतीने ठेवली गेली पाहिजे, एकदम व्यवस्थित ठेवून आपण कशा पद्धतीने अस्तर कटिंग करायचं आहे। अस्तर कटिंग करायच्या अगोदर आपल्याला हे लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण अस्तर कटिंग करायला घेतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस, त्याच वेळेस नाही तर प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचं आहे, अस्तरला प्रेस करून घ्यायचे किंवा इस्त्री करून घ्यायची। आता प्रेस म्हणजे इंग्रजी शब्द आला बरं का, पण इस्त्री करून घ्यायची त्यानंतरच, कारण आपल्याला जो अस्तर आहे तो ठेवायचा आणि मगच आपलं ब्लाऊजचं ह्या पद्धतीने आखून घ्यायचं आहे। आणि पेपर पॅटर्न पहिल्यांदा काढायला विसरायचं नाही। ज्या माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे बरं का मैत्रिणींनो। तुम्हाला जरी खूप शिकायला जर याच्यात थोडं तरी मिळालं तर माझ्यासाठी खूप आहे। खूप जर मैत्रिणींना हा पण प्रश्न असतो, जी कटोरी आहे पेपर पॅटर्नमध्ये निघालेली ती पण कशा पद्धतीने ठेवायची, तर मैत्रिणी तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तिरकीच ठेवलेली आहे। आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज पीसवर जर कटोरी वाढवणार, म्हणजे ही कटोरी ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करणार की नाही, मग त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, जी कटोरी आहे ती तिरकीच ठेवायची आहे, क्रॉस कपड्यातच ठेवायची आहे। त्यानंतर जी बाही कटिंग आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणी, आता मी बाही कटिंग करणार आहे। बाही कटिंग डायरेक्ट मी अस्तरवरच करणार आहे आणि मी माप पण मोजून घेते, कारण की आपल्याला ही जी ब्लाऊजची घडी आहे ती 9ची घडी आहे। म्हणजे मला हे सांगायचं आहे तयार आपल्याला किती आहे, 7.5, म्हणजे हा जो ब्लाऊज आहे 30 छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे, छोटा ब्लाऊज आहे। पण खूप साऱ्या मैत्रिणींना मोठे ब्लाऊज स्टिचिंग करता येतात, छोटे ब्लाऊज स्टिचिंग करता येत नाही, कटिंग करता येत नाही। तर मैत्रिणींनो तुम्ही आपल्या चॅनलवर या, आपल्या चॅनलचे व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच जमन। बाही कटिंग जमत नसेल तर बाही कटिंगचे पण व्हिडिओ आहे, ते पण तुम्ही पाहू शकता तिथे जाऊन। आणि खूप सारे टिप्स आहे, ट्रिक्स आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा असे छान असे परफेक्ट ब्लाऊज घरी बसल्या बसल्या शिवता येतील आणि तुम्ही 2 पैसे कमवायला तुम्हाला जरा मदत होईल किंवा घर खर्च चालवायला सुद्धा तुम्हाला हेल्प होईल। तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो। आणि
मी ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेतलेली आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, मला काय करायचं आहे, हा जो ब्लाऊज आहे आता मी स्टिचिंग करणार आहे. आणि खूप साऱ्या मैत्रिणींचा काय प्रॉब्लेम असतो, शोल्डर खालचा भाग कमी जास्त होतो, म्हणजे मोंड्या खालचा भाग कमी जास्त होतो, शोल्डर उतरतं, त्याच्यानंतर गळ्याचा शेप असतो तो गोल येत नाही. तर तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये, मी फ्रंट पार्ट रेडी करून तुम्हाला दाखवणार आहे गळ्याचा शेप कशा पद्धतीने आलेला आहे. मैत्रिणींनो, आता आपण जे ब्लाऊज पीस आहे ते मी बॅक नेक अगोदर कटिंग करायला सुरुवात करणार आहे. त्या अगोदर आपल्याला ब्लॅक नेकला कशा पद्धतीने कटिंग करायचं ते पण मी तुम्हाला सांगते. मी जे बॅक नेक कटिंग केलेलं आहे किंवा जे अस्तर बॅक साईडचं कटिंग केलेलं आहे ते आपल्याला कशा पद्धतीने ठेवायचं हे ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं. आणि कट करायच्या अगोदर आपल्याला काय चेक करायचं राहतं मैत्रिणींनो, बॅक नेकला जास्तीचा बाजूने जास्तीचा कपडा ठेवायचा आहे, कारण की आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे, जो गळा आहे तो आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. आता हे जे प्रिन्सेस कटचा पार्ट आहे, पण जे कस्टमर आहे त्यांना कटोरी ब्लाऊजच हवा आहे. मग जी साईड पॅटर्न आहे त्याच्यावर जो फ्रंट पार्टचा भाग दिलेला आहे ना डिझाईनचा, तो ठेवूनच मी ब्लाऊज कटिंग करते. तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने. जर आपल्याला प्रिन्सेस कट असेल तर ह्या पद्धतीने आपण प्रिन्सेस कटचा भाग तिथं ठेवून घेतला असता. आणि हा जो काट आहे त्याच्यावर सुद्धा आपण बाही कटिंग करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे बरं का मैत्रिणींनो. मी जी कटोरी आहे ती कशा पद्धतीने ठेवलेली आहे, कटोरी चपटी येते, कटोरीचा टोक जास्त येतो, किंवा खूप साऱ्या मैत्रिणींना कटोरीला टोक आलेला आवडत नाही. मग कटोरीला टोक न येण्यासाठी कोणत्या ट्रिक यूज करायच्या त्या सगळ्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि गोट कसा पद्धतीने मारायचा मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मैत्रिणींनो, ते तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा असे मला अपेक्षा आहे. आणि हे इतकं काम करावं लागतं, ज्यावेळेस आपल्याला अर्जंट ब्लाऊज द्यावा लागतो तेव्हा दिवसाची रात्र करावी लागते. तर पाहू शकता मैत्रिणींनो, हा गळ्याचा भाग आहे किती परफेक्ट आणि किती गोलाकार आपला आलेला आहे. तुमचा पण गळ्याचा भाग असा गोलाकार येतो का, कटोरीचा शेप व्यवस्थित येतो का, कटोरी पुढं म्हणजे वरती ओढल्यावानी वाटते का, असे काय खूप सारे मैत्रिणींना प्रॉब्लेम असतात. तर हे प्रॉब्लेम होऊ नये यासाठी मैत्रिणींनो, जे माझे व्हिडिओ आहे ते पाहत जा. माझेच नाही, तुम्ही कुणाचेही व्हिडिओ पहा, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण व्हिडिओ पाहताना नीट ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे स्किप न करता व्हिडिओ पाहायचा, जेणेकरून आपलं जे काम आहे ते आपल्याला काय परफेक्ट हवे की नाही. तर हे जे बॅकनेक आहे आपल्याला रेडी करायचा. आता तो कसा रेडी करायचा, तर याचा पूर्ण शोल्डर घेतलेला आहे मी 5 इंच, आणि याचं पाहू शकता गळ्याचा भागच 6 इंचाचा आहे. म्हणजे किती जास्त आहे आपलं 1 इंच, पूर्ण किती आपलं 5 इंच तयार पाहिजे, इथं आहे 6 इंच. आता हे कमी कसं करायचं, तर आपल्याला ज्या 2 शोल्डरचे भाग दिसतात ना डिझाईनचे, ते व्यवस्थित एकमेकांच्या वरच ठेवून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो. ह्या पद्धतीने घ्यायचे एकमेकांवरती ठेवून व्यवस्थित. आणि आपण जो बॅकनेक आहे ना तो याच्यावर ठेवून घ्यायचा आहे. हे पाहू शकता मैत्रिणी. अगोदर काय करूया, आपलं किती इंच जास्त होतं 1 इंच, मग 1 इंच असा एक पॉईंट टाकून घेतला आणि हा बॅकनेक आहे तो ठेवून घ्यायचा आहे. आता आपल्या ब्लाऊजला जो गळा आहे तो किती इंचावर आपल्याला कटिंग करायचं आहे ते पण पाहायचं आहे. हे पाहू शकता इथपर्यंत आपल्याला गळा रेडी करायचा, म्हणजे 7.5चा गळा रेडी करायचा आहे की नाही. त्याच्यावरती आपल्याला अर्धा इंच वरती एक पॉईंट टाकून घ्यायचा आहे, गळ्याच्या वरती आपण मार्क केलेला गळा आहे ना त्याच्यावरती. आणि जे वरती बाजूने एक पॉईंट घेतला 1 इंचाचा, आणि असं तिरका पॉईंट आखून घ्यायचा आहे. आणि आपण काय करायची, डबल शिलाई देऊन, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, आपण जे शोल्डरचा भाग आहे, जो गळ्याचा भाग आहे तो एकावर एकच यायला हवा, कारण की डिझाईनचं ब्लाऊज बॅकनेक डिझाईनचं आहे त्याच्यामुळं. तर पहा आपली ऑटोमॅटिक गळारुंदी कमी झालेली. आपण काय करूया, हे अगोदर जे बॅकनेक आहे त्याचा जो गळा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. कटिंग केल्यानंतर आपण काय करूया, अगोदर हे डिझाईनचा बॅकनेक आहे त्याला दाबशिले देऊन घेऊ, कारण की आपण तिथं स्टिचिंग करून घेतले की नाही, आपण गळारुंदी कमी करून घेतलेली आहे. तर आपण काय करूया, कपडा चेक करून घ्यायचा आहे, उलटी बाजू सुईची बाजू कोणती आहे, मगच आपलं बॅकनेक आहे तो ठेवून घ्यायचा आहे. आणि तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आपल्याला मैत्रिणींनो, की आपले जे दोन्ही शोल्डर पसले जे गळ्याचा भाग आहे तो आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित आला पाहिजे त्याच्यासाठी. तर पाहू शकता आता मी काय करते, पिना वगैरे लावून घ्यायच्या आपल्याला चहूबाजूने, म्हणजे जो गळ्याची रुंदी आपली जास्त होणार नाही, गळा आपला फाकला जाणार नाही, शोल्डर उतरणार नाही.
ह्यासाठी ही टिप्स आहे मैत्रिणींनो, ती नक्की तुम्ही यूज करा. अशा पद्धतीने अगोदर सर्व पार्टला पिना लावून घ्यायच्यात आणि नंतरच आपला जो गळा आहे तो स्टिचिंग करून घ्यायचा आहे. हे पाहू शकता या पद्धतीने चहूबाजूने टिपा व्यवस्थित मारून घ्यायच्यात. कुठेही कात्रीने कापता कापता कट द्यायचा नाही. नंतर ज्यावेळेस आपण ब्लाऊज उलटा करणार आहोत त्याच्या अगोदरच मग काय करायचं, आपल्याला जो ब्लाऊजचा बॅकनेक आहे त्याला गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. मग आपला गळा फिनिशिंगमध्ये येत असतो. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे, ह्या व्हिडिओमधून तुम्हाला हे दाखवून द्यायचं आहे एका टेलरला किती कष्ट करावं लागतात एका ब्लाऊजसाठी. आणि खूप सारे मैत्रिणी असतात की शिलाई किती कमी घेतली ना टेलरनी तर ते म्हणतात खूपच घेतली, खूपच जास्त घेतली, असे प्रॉब्लेम असतात. आणि त्याच्यासाठी मैत्रिणींनो आपण आणि जे टेलर काम करतात ना त्यांनाच माहीत असतं एक ब्लाऊज शिवण्यासाठी त्यांना किती त्रास सहन करावा लागतो. तर आपण हा जो बॅकनेक आहे एकदम परफेक्ट चहूबाजूने रेडी करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये बॅकनेक रेडी झालेला आहे. तुम्हाला दाखवते मी आता हा बॅकनेक कशा पद्धतीने रेडी झालेला आहे. तर पाहू शकता ह्या पद्धतीने बॅकनेक रेडी झालेला आहे. चला, तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो? खरंच नक्की तुम्हाला आवडला असेल तर नक्की जरा कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला मी हेही दाखवणार आहे ह्या बॅकनेकला मी जे लटकन आहे ते कशा पद्धतीने बनवलेलं आहे. तुम्ही पण माझा व्हिडिओ पाहून ते लटकन एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता. तर मी माझ्या कलेक्सच्या बंडलचा आकार होता, गोलाकार आकार होता. मी त्याचा अस्तर कापून घेतलं, ब्लाऊज पीसचा कपडा कापून घेतला आणि त्याचा सेंटरमध्ये अर्धे अर्धे 2 इंच भाग केले. ते भाग केल्यानंतर मी नॉट घेतली आणि नॉटला म्हणजे जे आपला कपडा आहे तो सुईच्या बाजूने ठेवला, खालच्या बाजूने अस्तर ठेवलं आणि व्यवस्थित चहूबाजूने टिपा मारून घेतल्या सर्कलच्या बाजूने. हे पाहू शकता या पद्धतीने जे राऊंड शेप आहे ना त्याला सर्कल देऊन घेतले, त्याला छोटे छोटे कट दिले, उलटं करून घेतलं आणि त्याच्यावर काय केलं, त्या हाफ सर्कलवर मी दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. हे पाहू शकता ह्या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, नॉट लावून लटकन तयार करून